गोयल यांनी हेच निवेदन राज्यसभेतही दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारनं गेल्या 10 वर्षात विकासाचा मोठा पल्ला गाठल्यामुळे भारतानं सर्वात वेगवान प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवलं आहे, असं सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत सांगितलं। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत ते आज बोलत होते। दशकभरापूर्वी काँग्रेसच्या काळात असलेला धोरण लकवा दूर करून आता सरकार सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या दृष्टिकोनावर काम करत आहे, असं ते म्हणाले। देशात होत असलेलं हे परिवर्तन सन्मानानं आणि अभिमानानं होत आहे, असं ते म्हणाले। देश सुधारणा एक्सप्रेसवर स्वार झाला असून विकसित भारत जी रामजी कायदा याचंच उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। आवश्यक असलेल्या कोणत्याही सुधारणा पुढील काळात सरकार अंमलात आणेल, असं नड्डा यांनी सांगितलं। सरकारनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगून आहे, अशी टीका राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेत बोलताना केली। सामाजिक न्याय, सांप्रदायिक सलोखा, संसदीय लोकशाहीवरील हल्ले, अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे, शेतकरी आणि मजुरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आहे, असं खरगे म्हणाले। या सरकारच्या परराष्ट्र धोरणात देखील त्रुटी आहेत, असं त्यांनी सांगितलं। देशातील 100% शिधापत्रिकांचं डिजिटल